या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स। आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील। HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य। 100% रिसेल गॅरंटी। इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत। ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना। ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार। त्याची रक्कम 1000च्या पुढे कितीही। मजुरीवर 50% सूट देखील मिळेल। पत्ता रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालय येथे प्रमुख जिल्हा सरकारी वकील म्हणून अॅडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत हे गेल्या 6 वर्षांपासून कार्यरत असून ते त्यांचे काम अतिशय प्रामाणिकपणे निपक्षपणे चालवून शासनास गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देत आहेत। अॅडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये जवळपास 100 गुन्हेगारांना जन्मठेप तर 2 गुन्हेगारांना मरेपर्यंत फाशीची शिक्षा नावण्यामध्ये यश प्राप्त केले। तसेच 1 वर्ष ते 25 वर्षांपर्यंतची देखील शिक्षा अनेक गुन्हेगारांना त्यांनी त्यांच्या कार्यकाळात लावली आहे। तसेच अनेक राजकीय नेत्यांचे, समाज क्रूर गुन्हेगारांचे तसेच अनेक सराईत गुन्हेगारांचे जामिनाचे आणि अटकपूर्व जामिनाचे अर्ज त्यांनी नामंजूर करून घेण्यात आपल्या कार्याचा ठसा संपूर्ण महाराष्ट्रात उमटवला आहे। सदर त्यांच्या या कार्यामुळे त्यांचे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेकडून कौतुक होत असून सोलापूर शहरातील सर्वसामान्य नागरिकांकडून ते ज्येष्ठ थोरांकडून त्यांचे कौतुक होत आहे। अॅडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांनी सदर समाजाचे रूढ फेडण्यासाठी म्हणून सामाजिक बांधिलकी म्हणून 100 जन्मठेपांबद्दल 100 सामाजिक उपक्रम राबवण्याचा संकल्प केला असून सदर उपक्रमाचा शुभारंभ 100 जन्मठेपांबद्दल 100 सामाजिक उपक्रम असा बुधवार दिनांक 3 जुलै 2024 रोजी सकाळी 10 वाजता डॉ. हेडगेवार रक्तपेढी, जुना एम्प्लॉयमेंट चौक, सोलापूर येथे आयोजित केला आहे। सदर कार्यक्रमात सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस आयुक्त M. राजकुमार, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याचे सदस्य अॅडव्होकेट मिलिंद थोबडे आणि सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष अमित आळंगे यांची उपस्थिती राहणार आहे। कार्यक्रम हा प्रदीप सिंग राजपूत यांच्या मित्रपरिवाराकडून पार पडणार असून सदर कार्यक्रमात जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होऊन रक्तदान करावे असे आवाहन करण्यात आले आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।